प्रिया अर्जुन आणि सायलीशी बोलतच असते. तेवढ्यातच खालून अर्जुन आणि सायलीला आवाज येतो आणि तो आवाज कल्पनाचा असतो की अर्जुन, सायली लवकर खाली या म्हणून. आणि ते दोघंही खाली जातात. इथे प्रिया त्यांच्या रूममध्ये तशीच उभी असते. ती काही त्यांच्याबरोबर खालती जात नाही आणि हे कोणालाच कळत नाही. इथे कल्पना खालती रडत असते. कल्पना पूर्णा आजींनासुद्धा हाक मारते. त्यामुळे सगळेच तिकडे येतात. अर्जुन, सायली, प्रताप, पूर्णा आजी. आणि ते सगळे बघतात की कल्पना रडतीये. ते सगळेच विचारतात, तू का रडतीयस, सांग तर काही, काय झालं आहे. तेव्हा सायली कल्पनाला पाणी प्यायला देते. पूर्णा आजी म्हणते, पाणी पी, शांत हो आणि नीट बोल, काय झालं आहे म्हणून, का रडतीयस. तेव्हा ती म्हणते, दादाचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि सगळेजणच चकित होतात. पूर्णा आजी, प्रताप, अर्जुन, सायली ते सगळेच म्हणतात की काय, हे कसं झालं. तेव्हा सायली म्हणते, मामांचा. अर्जुनसुद्धा म्हणतो, मामाचा असा ॲक्सिडेंट कसा झाला. तेव्हा सगळे म्हणतात की ठीक आहे, तू तिकडे जा म्हणून, निघ. तेव्हा ती म्हणते, हो मी तिकडे लगेच निघते, मला तिकडे जायला लागेल म्हणून. तो बँगलोरला असतो. कल्पना म्हणते, पूर्ण आई मला निघायला लागेल आत्ताच. पूर्ण आई पण म्हणतात, हो तू आत्ताच लगेच निघ. प्रताप म्हणतो, मी पण येतो तुझ्याबरोबर. तेव्हा ती म्हणते, नको तुम्ही थांबा इकडेच, मी जाते म्हणून. तेव्हा अर्जुन लगेच फ्लाईटचं तिकीट बुक करतो. विमल कल्पनाची बॅग भरायला घेते आणि सांगते, मी 8-10 दिवसाचे कपडे भरते. तेव्हा कल्पना म्हणते, हो म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, बाबा मी फ्लाईट बुक केले, तुम्ही या खालती बॅग घेऊन, मी गाडी काढतो म्हणून. इथे कोणालाच माहीत नाही आहे की अजूनही तिकडे या सगळ्या गोतावळ्यात प्रिया नाही आहे. प्रिया अजूनही अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये असते आणि ती तिकडे शोधाशोध करत असते, कारण तिला चांगलीच संधी मिळाली आहे. सगळेजणच खालती आहेत आणि सगळेजणं या सगळ्या गोंधळात आहेत म्हणून. तेव्हा ती कॉन्ट्रॅक्ट पेपर्स, मॅरेज कॉन्ट्रॅक्ट पेपर्स शोधत असते अर्जुन आणि सायलीचे. त्यांची रूम लॉक करते आणि सगळे कपाडात इकडे तिकडे सगळीकडे शोधते, पण तिला काही ते सापडत नाहीत. तेव्हा ती म्हणते, हे नाही मिळालं तर काय झालं. सायलीचा फोन असतो तिकडे, त्यामुळे ती त्या फोनने अर्जुनला मेसेज करते की मला माझ्या मनातलं तुम्हाला सांगायचं आहे, त्यामुळे तुम्ही मला हायवेच्या बाजूला जो पार्क आहे तिकडे 7 वाजता येऊन भेटा म्हणून. हे असा मेसेज करते आणि नंतर तो डिलीट करून टाकते, म्हणजे सायलीला संशय येऊ नये. केवढं डोकं लावते ती, पण या बिंडोकांना काहीच कळणार नाही आहे त्या गोष्टीबद्दल. खाली पूर्णा आजी, अर्जुन, सायली आणि विमल असतात. अर्जुन पूर्णा आजीला सांगत असतो, तू काळजी नको करूस, काही होणार नाही मामाला म्हणून. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की तो खूप चांगला आहे रे, आणि त्याचे हे वयही नाही आहे जायचं किंवा काही असं व्हायचं. देवाने मला घ्यावं, पण त्याला काही होऊन देऊ नको. तेव्हा सायली म्हणते, ओ असं काय बोलताय तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुलाही काही होणार नाही आणि मामालाही काही होणार नाही. तेव्हा तिकडे प्रिया पण येते आणि म्हणते, पूर्णाजी काय झालं, तू एवढा त्रास करून का घेतेयस, कोणालाही कळत नाही इतका वेळ ती कुठे होती म्हणून. इथे पूर्णाजी सायलीला म्हणते, सायली मला कॉफी करून देशील, मी माझ्या रूममध्ये जाते. सायली म्हणते, हो ठीक आहे. विमल तिला तिच्या रूममध्ये घेऊन जात असते. तेवढ्यातच प्रिया म्हणते, मी तुला घेऊन जाऊ का आजी. रागाने पूर्णाजी प्रियाकडे बघतात आणि तिथून निघून जातात. आणि प्रिया इकडे थाटामाटात सोफ्यावर बसून मॅगझिन वाचत बसलेली असते. सायली कॉफी करत असते. विमलसुद्धा तिच्या बाजूलाच असते. अर्जुन आपल्या रूममध्ये निघून जातो. इथे प्रियाचा नवीन प्लॅन सुरू असतो. ती इतका वेळ त्या घरात का रेंगती आहे हेच कळत नाही आहे, आणि त्या घरातली लोकंसुद्धा तिला का एवढं एंटरटेन करतात. ती एवढा वेळ तिकडे का फुकटची बसली आहे. तिच्या वडिलांनाही रविराजनाही हे समजू नये की ती किती वेळ तिकडे आहे आणि का जाते तिकडे. ह्याच्या पाठचं काही कारण त्यांना कळत नाही, अशी मुद्दामून करते. त्याच्या पाठी काही ना काहीतरी कारण असेल. ती काय साधीसुधी नाही, इतके कांड केलेत तिने, पण जाऊन दे. इथे सायली कॉफी करत असते आणि मधुभाऊंसाठी चहा पण करत असते. मधुभाऊ त्यांच्या रूममध्ये बॅग आवरत असतात. तेव्हाच त्यांना त्यांची औषधंसुद्धा दिसतात की ती संपलेली आहे म्हणून. इथे सायलीचा आवाज येतो, मधुभाऊ म्हणून. ते पटकन ती औषधं त्या बॅगेत ठेवतात आणि बॅग दुसरीकडे ठेवतात. एकटे सायली मधुभाऊंसाठी चहा घेऊन आलेली असते. ती म्हणते, मधुभाऊ चहा घ्या ना. ते घेतात चहा. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही बॅगेत काय बघत होतात. ते म्हणतात, काही नाही अगं, बॅग आवरून ठेवली आहे. ते ती म्हणते, नाही काहीतरी तुम्ही लपवताय. म्हणून ती बॅग काढते आणि शोधायला लागते. तेव्हा तिला कळतं की मधुभाऊंची औषधं संपली आहेत. इथे ती म्हणते, मी तुमची औषधं घेऊन येते म्हणून. तर ते म्हणतात, एवढं तिन्ही सांजेला कुठे चालते आहेस. तर ती म्हणते, तर काय झालं, आधी सांगितली असतं तर आधी आणली असती. म्हणून ती बाहेर येते आणि विमलताईंना म्हणते, मी मधुभाऊंची औषधं घ्यायला चालली आहे. इथे प्रियाला तर काय चांगलंच झालं, कारण तिला सायलीला खोटं बोलून बाहेर काढायचं असतं, पण ती आयतीच बाहेर जाते आहे. इथे प्रियाला
विमल कॉफी देते आणि ती कॉफी पीत मजेत बसलेली असते. तेवढ्यात ती म्हणते, ही तर बाहेर गेली आहे, पण आता अर्जुनने तो मेसेज वाचलाय की नाही, म्हणून ती अर्जुनच्या रूमच्या बाहेर येते आणि हळूच बघत असते. तर अर्जुन आपल्या फाईल्स बघत असतो आणि केसबद्दलच बडबडत असतो. तेव्हा त्याला एकदम आठवतं की फोन कुठे आहे म्हणून. तेव्हा तो टेबलावर फोन बघतो तर तो स्विच ऑफ झालेला असतो. हे बघून प्रियाला आणखीनच वैताग येतो की अरे, मी एवढा मेसेज बघितला आहे, तो बघ आणि वेळेवर निघ म्हणून. तेव्हा तो फोन चार्जिंगला लावतो. इथे प्रिया म्हणते, मी जास्ती वेळ ह्याच्या रूमच्या बाहेर नाही उभा राहू शकत आहे, हा फोन कधी चार्ज होणार आणि कधी हा मेसेज बघणार आणि निघणार आहे म्हणून. तेव्हा ती तिथून निघून जाते. तेवढ्यातच अर्जुन आपला फोन बघतो तो त्याला सायलीचा मेसेज दिसतो. तो पण इतका मूर्ख आहे की इतके सगळ्या गोष्टी घडल्यात, घरी कोणी नाही आहे, पूर्ण आजी एकटी आहे. असं असताना सायली याला बाहेर बोलवेल का? कारण कल्पनाने जाताना हे सांगितलं असतं सायलीला की तू आहेस म्हणून मी निश्चितपणे जाते आहे. प्रेमात वेडे असलेले लोक वेडपटपणा करतातच. आणि अर्जुन ते मेसेज बघून तयार होऊन निघायला लागतो आणि तोच शर्ट घालतो जो सायलीने त्याला पाडव्याला दिलेला असतो. इथं तो तयार होऊन खालती येतो आणि विमलताईला म्हणतो की सायली कुठे आहे म्हणून. तेव्हा विमलताई पण मूर्खासारखं ही गोष्ट कन्फ्युजिंग करायला म्हणते की बाहेर गेली. हे सांगता येत नाही की मधुभाऊंची औषधं आणायला गेली आहे. तो निघायला लागतो. तेवढ्यातच प्रिया मुद्दामून अर्जुनला विचारते, केससाठी बाहेर चालला आहेस का? अर्जुन रागाने तिथून निघून जाते. इथे प्रियाचा प्लॅन तर सक्सेसफुल झाला आहे. अर्जुन त्या पार्कमध्ये पोचतो आणि सायलीची वाट बघत असतो. पण हे तर सायलीने काही मेसेज केलेलाच नसतो. त्यामुळे तिथे पोचणं शक्यच नाही आहे. आणि तोही एवढा महान की निघताना मोबाईल जरा तरी चार्ज करावा, फक्त 3% असतं. अजून कन्फ्युजिंग करण्यासाठी त्यांनी तो मोबाईल 3% चार्ज केला आहे. म्हणजे ना तो फोन रिसीव्ह करू शकतो, नाही करू शकतो. इथे प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल झाला.